आहे तिचं लोकार्पण करण्यात आपण थेट दृश्य पाहतोय कोस्टल रोडवरची कोस्टल रोडच्या शेवटच्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं आणि आज त्याचं उद्घाटन करण्यात आलंय आणि उद्यापासून ही मार्गिका सगळ्यांसाठी खुली होणार आहे। या मार्गिकेमुळे वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास 15 मिनिटात शक्य होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं। त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बसलेले आहेत। आपण जर पाठी बघितलं तर पाठी मंत्री आशिष शेलार आहेत, मंगलप्रभात लोढा आहेत आणि ते सगळे आपण बघतोय की एक छोटीशी विंटेज कार रॅली इथे काढली जाते। तब्बल 14,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्प बांधलेला आहे आणि त्याच्या टप्प्याटप्प्यात उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत तब्बल 94% काम या कोस्टल रोडचं पूर्ण झालेलं आहे। आज एकूण कनेक्टर वाहिनीसह 3 वेगळ्या ज्या कनेक्टर वाहिन्या आहेत, एक मरीन ड्राईव्ह येथील, त्यासोबतच एक बिंदू माधव चौकातील कनेक्टर वाहिनी, या सगळ्यांचं आज लोकार्पण इथे करण्यात आलं। आणि त्यानंतर आपण बघतोय की एक छोटेखानी अशी एक विंटेज कार रॅली इथे काढण्यात आलेली आहे। अनेक विंटेज गाड्या या रॅलीमध्ये सामील झालेल्या आहेत आणि जी विंटेज कार रॅली आहे ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला ते लीड करताना आपल्याला दिसून येत आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विंटेज कार रॅलीमध्ये पहिली गाडी चालवत आहेत। त्यांच्या पाठी आपण जर बघितलं तर त्यांच्या शेजारी एकनाथ शिंदे हे देखील बसलेले आहेत आणि एक विंटेज कार रॅली इथे होताना आपल्याला दिसून येते। जो कनेक्टर ब्रिज आहे ज्याचं काम पेंडिंग होतं तो अखेर आजपासून खुला करण्यात आला आणि हा खुला झाल्यानंतर जो दक्षिण मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सीलिंग, तसेच वांद्रे वरळी सीलिंग ते पुन्हा एकदा मरीन ड्राईव्ह असा जो प्रवास आहे तो प्रवास विना अडथळा आता पार करू शकणार आहेत। अवघ्या 12 मिनिटात वांद्र्यावरून थेट मरीन ड्राईव्हचा प्रवास हा शक्य होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर स्वतः इकडे मुख्यमंत्री इथे या विंटेज कार रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। अनेक विंटेज ज्या गाड्या आहेत त्या इथे या रॅलीमध्ये सामील झालेल्या आपल्याला दिसून येते। आज 26 जानेवारीच्या मुहूर्तावर, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या जो कनेक्टर ब्रिज आहे, जो कोस्टल रोड आहे आणि वांद्रे वरळी सीलिंग यांना जोडणारा जो कनेक्टर ब्रिज आहे ज्याचं काम पेंडिंग होतं तो आज इथे खुला करण्यात आला। जी उत्तर मार्गिका होती ती याआधीच खुली करण्यात आली होती आणि आजपासून दक्षिण मार्गिका ही खुली करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे थेट वांद्र्यावरून ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा जो प्रवास आहे तो सुकर होणार आहे। अवघ्या 12 मिनिटात प्रवासी जे आहेत ते थेट मरीन ड्राईव्ह ते थेट वांद्रे वरळी सी लिंक वरून मरीन ड्राईव्ह गाठू शकतात। ज्या प्रवासासाठी तब्बल तास ते 1.5 तास लागायचा, जेव्हा पीक आवर्स असायचे तेव्हा हा अवधी अजूनही वाढायचा, तो अवधी आता अवघ्या 12 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे। आणि जो एक काम बाकी होतं ते काम देखील आज पूर्ण करण्यात आलं। जो कनेक्टर ब्रिज होता वांद्रे वरळी सी लिंकला कोस्टल रोडशी जोडणारा तो कनेक्टर ब्रिज देखील आज खुला करण्यात आलेला आहे। जो पूर्वीचा कनेक्टर ब्रिज होता जो उत्तर वाहिनीला जोडलेला होता तो याआधी सप्टेंबर महिन्यामध्ये खुला करण्यात आला होता आणि सप्टेंबर पासून कोस्टल रोडने आतापर्यंत तब्बल 50 लाख वाहनांनी प्रवास केल्याची माहिती आता पालिकेकडून देण्यात आली। जवळपास 20,000 वाहनं दिवसाला या कोस्टल रोडवरून प्रवास करत असतात। तब्बल 14,000 कोटी रुपयांचा जो प्रकल्प होता तो आता पालिकेकडून पूर्ण करण्यात आलेला आहे। तब्बल 94% काम या प्रकल्पाचं पूर्ण झालेलं आहे आणि केवळ एक प्रभादेवीची जी मार्गिका आहे, कनेक्टिंग मार्गिका, आंतरमार्गिका, तिचं काम केवळ बाकी आहे। 6% केवळ काम बाकी आहे आणि ते देखील लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन इकडे देण्यात आलेलं आहे। या प्रकल्पामध्ये अनेक वेगवेगळे या प्रकल्पाला आयाम आहे। त्या प्रकल्पामध्ये एक हरित पट्टा देखील तब्बल 70 हेक्टरचा हरित पट्टा देखील बनवण्यात येणार आहे आणि आता मुख्यमंत्री हे त्याच दिशेने रवाना चाललेले आहेत। आता स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिथे वृक्षारोपण देखील होणार असल्याची माहिती आहे। आपण बघतोय की उद्घाटनानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी कामाचा आढावा घेतलेला आहे आणि विंटेज कार रॅलीचं त्यांनी नेतृत्व केलेलं आपल्याला इथे दिसून येत आहे। पुढे जातो यार, नाही पुढे ना गाडी एक महत्त्वाची बातमी समोर येते। गुलेन-बर्न सिंड्रोमने राज्यात पहिला बळी घेतलाय। सोलापूरच्या तरुणाचा जीबीएस मुळे मृत्यू झालाय। सोलापूरचा हा तरुण पुण्यातल्या धायरीमध्ये राहत होता। सीए असणारा हा तरुण एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता।
पुण्यातच या तरुणाला जुलाबाचा त्रास सुरू झाला होता। एका कार्यक्रमासाठी तो सोलापुरात गेला आणि तिथे त्याची प्रकृती आणखी बिघडली। 5 दिवस या तरुणावर ICU मध्ये उपचार सुरू होते, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलंय। तर या संदर्भात नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटली बंद पाणी वापरा। शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवा। भाज्या आणि फळे चांगली धुवूनच मग खा। मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा। कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा। GBS आजारावर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत। GBS पुण्यात 74 रुग्ण आहेत, त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर 5 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे। 50 बेड तर 15 ICU कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत। पुणे महानगरपालिका आयुक्ता सर्व आरोग्य विभागाची बैठक थोड्या वेळातच घेणार आहेत। GBSच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं। मी ते आयुक्तांना पाठवलं। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाला। देशभरात आणि राज्यभरात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत शनिवारी वाढ झालेली नाहीये। रुग्ण संख्या 73 वर स्थिर आहे, तरीही 14 रुग्ण अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे। सध्या पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराने थैमान घातलंय, त्यामुळे आता पुणे महापालिका ही गरीब रुग्णांच्या उपचाराच्या खर्चात योगदान देणार आहे। या आजाराचे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत, त्यामुळे पालिका आता गरिबांसाठी धावून आली आहे। या आजाराचा खर्च सुमारे 5 ते 6 लाख आहे। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर गुलियन बॅरे सिंड्रोम आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने 11 ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाठवले होते। त्यातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिलाय, त्यामुळे महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचं स्पष्ट झालंय। कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे। कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सीलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय। यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता फक्त 15 मिनिटांमध्ये करता येणार आहे। 27 जानेवारीपासून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे। रविवारी या आठवड्यात 3 दिवस जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। पश्चिम रेल्वेने 24 ते 26 जानेवारी रोजी जम्बो मेगा ब्लॉक घेतला असून या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। अंधेरी आणि बोरिवली या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते। सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे। बातमी समोर येते नाशिकमधून। मुंबई नाशिक मार्गावर कसारा घाटात अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मिनी बसला अपघात झालाय। 21 जण जखमी झाले तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती समोर येते। अपघातग्रस्त बस मुंबईकडून सिन्नरकडे जात होती अशीही माहिती मिळते। तर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे। कसारा घाटात मिनी बसला अपघात झाला आणि त्यामध्ये 21 जण जखमी आहेत। अपघातग्रस्त बस ही मुंबईकडून सिन्नरकडे जात होती आणि आता जे 21 जण गंभीर आहेत आणि त्यापैकी 3 जणांची प्रकृती अति गंभीर आहे अशी माहिती समोर येते। छावा सिनेमाच्या वादात आता राज्य सरकारनेही उडी घेतलीये। छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये असं मराठी भाषा मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय।
पाहूया त्याच वर्षा एक स्पेशल रिपोर्ट. छावाच्या वादात सरकारची उडी, तज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शन नाही, आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याची भूमिका. अभिनेता विकी कौशल आणि पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाचा ट्रेलर आला आणि वाद सुरू झाला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांना नाचताना दाखवण्यात आलंय. लेझिम खेळताना दाखवलेल्या या सीनवर शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. हा संभाजी महाराजांचा अपमान असल्याचं म्हणत शिवप्रेमींनी सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? यानंतर आता सरकारनंही वादात उडी घेऊन छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी भूमिका जाहीर केली आहे. अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप